तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी दोन दोन प्रकारचे जे अष्टांग योगी आहेत त्यांचं धारणाश्रय म्हणजे कोणत्या गोष्टीवर त्यांनी स्वतःचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे याच्याबद्दल माहिती देतात. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं विशेषतः अशा योगींसाठी जे की भौतिक उपभोगापासून, भौतिक आनंद उपभोगण्यापासून, त्या इच्छेपासून जे विरक्त आहेत, अशा ऍडव्हान्सला आपण मराठीत काय म्हणतो, प्रगत अशा अष्टांग योगींसाठी शुकदेव गोस्वामी भगवंतांच्या परमात्मा रूपावर ध्यान केंद्रित करण्याचा उपाय सुचवतात. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अशा भगवंतांच्या अर्च विग्रहावर म्हणा किंवा परमात्मा रूपावर कशा प्रकारे लक्ष केंद्रित करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, की भगवंतांच्या चरण कमळांपासून आपण भगवंतांच्या अर्च विग्रहाचं दर्शन घेण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांचे पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पोट, छाती आणि मुखकमळ, आणि त्यांचे बाहू, मग मुखकमळ, अशा प्रकारे आपण त्यांचं दर्शन घ्यायला पाहिजे. आणि अशाच प्रकारचं दर्शन आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो त्यावेळेस भगवंतांच्या अर्चविग्रहाचं दर्शन पण याच सिक्वेन्समध्ये घ्यायला पाहिजे. तर याचा अर्थ असा नाही की जर आपण भगवंतांचं डायरेक्ट लगेच मुखकमळ पाहिलं तर काही अपराध आहे, असं अजिबात नाहीये. परंतु व्यवस्थित प्रकारे एकदम मायन्यूट डिटेल ज्याला म्हणतो आपण, सूक्ष्म भगवंतांचा पोशाख कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे त्यांचं सुंदर शृंगार कशा प्रकारे करण्यात आलेला आहे, त्यांची पगडी कशा प्रकारे बांधण्यात आलेली आहे, तर ह्या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आणि शास्त्र सांगतं की भगवंतांच्या प्रत्येक अवयवांवर ज्यावेळेस आपण आपलं ध्यान केंद्रित करतो, इथे पण दिले पहा, अशा प्रकारे एका मागोमाग एका अवयवांवर ध्यान केंद्रित करावे. ज्यावेळेस भगवंतांच्या वेगवेगळे लिम्स, अवयव यांच्यावर आपण ध्यान केंद्रित करतो, तेवढं मन हे भौतिक गोष्टींपासून विरक्त होऊन स्थिर स्थावर येतं, हे श्रीमद भागवत सांगतं आपल्याला. अवयवांच्या निरनिराळ्या भागांवर एका मागोमाग एक मन जितके अधिक स्थिर होत जाते, तितकेच बुद्धीचे शुद्धीकरण होत जाते. तर आपल्याला जर आपल्या हृदयातले जे भौतिक कल्मश आहेत ते जर दूर करायचे असतील तर भगवंतांच्या सुंदर अर्चविग्रहाचं दर्शन घेणं हे खूप फायदेशीर आहे. आणि ते कशा प्रकारे दर्शन घ्यायला पाहिजे हे श्रीमद भागवतम आपल्याला सांगतं. तर अशा प्रगत अष्टांग योगींसाठी धारणाश्रय सांगितल्यानंतर शुकदेव गोस्वामी पुढच्या श्लोकातून म्हणजे श्लोक क्रमांक 14 मधून अशा योगींसाठी क्रिया सांगतात भगवंतांवर लक्ष केंद्रित करण्याची, जे की अजूनही काही प्रमाणामध्ये भौतिक वादामध्ये म्हणजे भौतिक गोष्टींचा लाभ घेण्यामध्ये, उपभोग घेण्यामध्ये ज्यांचं मन अजून पूर्ण विरक्त नाही झालेलं आहे, अशा भौतिकवादी व्यक्तींसाठी पण भगवंतांच्या विराट रूपाचं स्मरण किंवा ध्यान सांगतात पुढच्या श्लोकामध्ये. तर आपण हा श्लोक अगोदर म्हणू. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. यावन्न जाएत परावरेस्मिन् यावन्न जायेत परावरेऽस्मिन् विश्वेश्वरे दृष्टरि भक्तियोगः विश्वेश्वरे दृष्टरिभक्तियोगः तावत्स्थवीयः पुरुषस्य रूपं क्रियावसाने प्रयतः स्मरेत. तर अशा व्यक्तींसाठी जे की भौतिकवादी आनंदाचा उपभोग घेण्यासाठी अजूनही इच्छुक आहेत, इथे शुकदेव गोस्वामी ध्यान आश्रय सांगतात भगवंतांच्या विराट रूपावर स्मरण करण्याचा. हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. दंडवत माताजी.
स्थूल भौतिकवादी जोपर्यंत आध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही जगतांचे द्रष्टा असणाऱ्या भगवंतांविषयी प्रेमपूर्ण सेवेची भावना विकसित करीत नाहीत, तोपर्यंत त्याने आपल्या विहित कर्मांच्या अंतिम स्थितीत भगवंतांच्या विश्वरूपाचे स्मरण अथवा ध्यान करावे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवंत हे आध्यात्मिक आणि भौतिक अशा सर्व जगतांचे द्रष्टा आहेत. दुसऱ्या शब्दात भगवद्गीतेत 5.29 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंत हेच सर्व जगतांचे परमभक्त आहेत. आध्यात्मिक जगत हे त्यांच्या अंतरंगा शक्तीचे प्रकटीकरण आहे आणि भौतिक जगत हे बाह्य शक्तीचे प्रकटीकरण आहे. जीव सुद्धा त्यांचीच तटस्थ शक्ती आहे आणि जीव स्वतःच्या इच्छेनुसार आध्यात्मिक किंवा भौतिक जगतात राहू शकतात. भौतिक जग हे जीवांसाठी योग्य असे निवासस्थान नाही, कारण आध्यात्मिक दृष्ट्या ते भगवंतांशी एकरूप आहेत आणि भौतिक जगात तर ते प्रकृतीच्या नियमांद्वारे बद्ध होतात. आपले अंश असलेल्या सर्व जीवांनी आपल्याबरोबर वास करण्यासाठी आध्यात्मिक जगात यावे अशी भगवंतांची इच्छा आहे आणि या भौतिक जगातील सर्व बद्ध जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी व त्यांना लवकरात लवकर त्यांच्या स्वगृही भगवत धामात बोलवण्यासाठीच संपूर्ण वैदिक शास्त्रांची रचना करण्यात आली आहे. दुर्दैवाने सर्व बद्ध जीव हे त्रिविध तापांमुळे सातत्याने क्लेश सोसत असले तरी भगवत धामात परत जाण्याविषयी ते गंभीर नाहीत. याचे कारण म्हणजे पाप पुण्यांच्या गुंतागुंतीमुळे दिशाभूल झालेले त्यांचे जीवन होय. सत्कृत्य करून पुण्यवान झालेले त्यांच्यापैकी काही जण भगवंतांशी तुटलेले नाते पुनर्स्थापित करण्यास आरंभ करतात, परंतु ते भगवंतांचे साकार रूप समजू शकत नाहीत. भगवंताशी संबंध प्रस्थापित करून त्यांच्या सेवेमध्ये सदैव निमग्न राहणे हाच जीवनाचा वास्तविक उद्देश आहे आणि हीच जीवांची स्वाभाविक स्थिती आहे. परंतु जे निराकारवादी आहेत व भगवंतांची प्रेमपूर्ण सेवा करू शकत नाही, त्यांना भगवंतांच्या निराकार रूपाचे अर्थात विराट रूपाचे ध्यान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर आपल्याला खरोखरच जीवनामध्ये वास्तविक सुख हवे असेल आणि आपली स्वाभाविक मुक्तावस्था पुन्हा प्राप्त करावयाची असेल, तर आपण भगवंतांबरोबर विसरलेला संबंध काही करून पुनर्स्थापित केलाच पाहिजे. प्रारंभिक अवस्थेतील अल्पबुद्धी लोकांनी निराकार अर्थात विराट रूपावर ध्यान केल्याने ते साकार रूप जाणण्यास हळूहळू पात्र होतात. निरनिराळे ग्रहलोक, समुद्र, पर्वत, नद्या, पशुपक्षी, मनुष्य, प्राणी, देवता आणि आपल्या नजरेस येणाऱ्या सर्व गोष्टी हे विराट रूपाचे निरनिराळे अवयव किंवा भाग आहेत हे आपण जाणावे. यासाठी येथे पूर्वीच्या अध्यायात वर्णिलेल्या विराट रूपाचे ध्यान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकारचे चिंतनही एक प्रकारचे परम सत्यावरील ध्यानच आहे आणि असे ध्यान सुरू होताच दैवी गुण विकसित होऊ लागतात व संपूर्ण जगत सर्व प्रकारच्या लोकांसाठी एक सुखी आणि समाधानी निवासस्थान असल्याचे जाणवू लागते. परमेश्वरावरील ध्याना वाचून मग ते निराकार असो अथवा साकार असो, मनुष्याचे सर्व सद्गुण स्वरूप स्थितीविषयीच्या चुकीच्या संकल्पनेमुळे आवृत्त होतात आणि प्रगत ध्यानाच्या अभावी संपूर्ण जगच त्याच्यासाठी नरकमय बनते. श्रील प्रभुपादजी की जय. हरे जय. कृष्ण प्रभुजी. दंडवत. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुरुवातीला भगवद्गीतेचा एक श्लोक सांगतात. आपण तो पाहू. खूप महत्वाचा श्लोक आहे. ज्याला श्रील प्रभुपाद भगवद्गीतेमध्ये पीस फॉर्म्युला म्हणजे खऱ्या ज्या व्यक्तीला जीवनामध्ये शांतता प्राप्त करायची आहे अशा व्यक्तीने श्रील प्रभुपाद सांगतात की भगवद्गीतेचा हा श्लोक खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे. तर एकदा आपण ती ओळ पण पाहू. तर श्रील प्रभुपाद तात्पर्य सांगतात की हा खरा शांततेचा सूत्र आहे. कसं जीवनामध्ये शांतता प्राप्त करायला पाहिजे. आपण एकदा हा श्लोक म्हणू. कृपया सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम्
सर्वलोकमहेश्वरम् महेश्वरम् सुहृदं सर्वभूतानां सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. तर भगवंत कृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत, भोक्तारम यज्ञ तपसाम, की सर्व प्रकारचे कार्य, सर्व प्रकारचे यज्ञ, सर्व प्रकारचे त्याग जे आपण करतो, त्या सर्व त्यागांचे, कार्याचे आणि यज्ञाचे जे भोक्ता आहेत, म्हणजे ज्यांना खरं ते त्याग, ते सर्व कार्य अर्पण केले पाहिजेत, ते स्वतः कोण आहेत? भगवंत आहेत. म्हणजे भगवंतांना सर्व कार्य आणि सर्व त्याग हे अर्पण केले, त्यांच्या प्रसन्नतेसाठी केले पाहिजे सर्व कार्य. सर्व लोक महेश्वरम, ईश्वरम या शब्दाचा अर्थ होतो नियंत्रक, कंट्रोलर. आणि सर्व जीवांचे जे नियंत्रक आहेत ते स्वतः भगवंत आहेत. सुहृदम सर्व भूतानां, संस्कृत ही भाषा एवढी रिफाइंड म्हणजे एवढी छान आहे, श्रेष्ठ आहे, की आपण बघतो इंग्रजी भाषेमध्ये मित्रासाठी एकच शब्द आपल्याला पाहायला मिळतो की फ्रेंड, परंतु संस्कृतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे किती जवळचा तो मित्र आहे याच्यासाठी वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. जसं मित्र, सखा, अशा प्रकारे. त्याप्रमाणे सर्वात जो हृदयाच्या जवळचा असा मित्र आहे त्याला शब्द आहे संस्कृतमध्ये सुहृदम. तर भगवंत भगवद्गीतेत सांगतात की सुहृदम सर्व भूतानां, की भगवंत यांच्यापेक्षा अजून जवळचा मित्र आपल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक जीवासाठी अजून दुसरा कोणताच असू शकत नाही. आणि इतक्या जवळचा केवळ आपलं हित चिंतणारा नाही, तर आपल्या जवळ 24 तास कोणत्याही पतित योनीमध्ये जरी आपला जन्म झाला तरी कधीही आपल्याला न सोडणारा असा एकमेव मित्र म्हणजे भगवंत स्वतः आहेत. जसं की उदाहरण दिलं जातं की ज्यावेळेस आपलं कोणत्या कारणाने जर कधी अधःपतन झालं, तर आपण पाहतो की या जगातले मित्र आपल्याला सोडून जातात. परंतु भगवंत आपल्या सर्वांचे असे मित्र आहेत की उदाहरणार्थ आपण समजून घ्या की अशा प्रकारच्या पतित अवस्थेत जरी एखादा जीव कधी जातो, जसं की काही जीवांना जन्म प्राप्त होतो खूप घाणेरड्या जागेमध्ये, कोणत्या कीटकाच्या रूपामध्ये वगैरे, परंतु भगवंत तरी पण त्या जीवाचा साथ सोडत नाहीत. त्याची, आपल्या मित्राला आपल्याकडे परत येण्यासाठी वाट पाहतात. आणि विशेषतः मनुष्य जीवनामध्ये ज्यावेळेस कोणी प्रयत्न करतो भगवंतांना जाणण्यासाठी, असं सांगितलं जातं की आपण एक पाऊल भगवंतांकडे घेतो, भगवंत 10 पावलं आपल्याकडे घेतात. याचा अर्थ आपल्याला मदत करतात, हे समजून सांगण्यासाठी किंवा कळू देण्यासाठी की कशा प्रकारे आपण भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकतो. तर अशा प्रकारे भगवंत स्वतःला सांगतात की सुहृदम सर्व भूतानां, सर्व प्राणीमात्रांचं सर्वात जवळचा असा मित्र ते आहेत, भगवंत आहेत. आणि ह्या जर 3 गोष्टी आपण जाणल्या, भगवंतांना सर्व कार्यांचा जर उपभोक्ता, सर्व गोष्टींचा उपभोक्ता मांडला, समजला, सर्व प्राणीमात्रांचा जर आपण नियंत्रक म्हणून समजलो आणि सर्व प्राणीमात्रांचा सर्वात जवळचा मित्र जर आपण समजलो, तर भगवद्गीता सांगते ज्ञात्वा माम शांतिं मृच्छति, की अशा व्यक्तीला खऱ्या स्वरूपामध्ये जीवनामध्ये शांतता प्राप्त होईल आणि सर्व भौतिक जे दुःख, भौतिक जे ताप आहेत 3 प्रकारचे त्रिताप, जे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात, त्या 3 प्रकारच्या तापांपासून पण सुटका मिळेल, मुक्तता मिळेल. तर जसं की आपण हा श्लोक समजण्यासाठी एक छोटंसं सध्याच्या जगातली एक परिस्थिती समजू शकतो, की की आपण या जगामध्ये, जसं मी लहानपणापासून पाहतोय, की खूपदा असं वाटायचं की कधीतरी ह्या जगातले युद्ध, भांडणं हे संपतील का? की असं वाटायचं की ठीक आहे, आत्ताचं युद्ध हे ह्या कारणासाठी आहे, पण हे कारण जर मिटलं तर हे युद्ध पण थांबण्यास काही हरकत नाही. परंतु मोठं होत गेल्यानंतर ही गोष्ट कळाली की हे युद्ध थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. आधीचं युद्ध संपण्याच्या अगोदरच पुढचं कोणतं तरी युद्ध किंवा भांडण हे
सुरू झालेलं असतं. आणि हे भांडणं हे मोठ्यांपासून ते लहान्यांपर्यंत सर्व स्तरावर नेहमी चालू असतात. पण थोडंसं आपण जर आपली बुद्धी लावून याच्यावर थोडा विचार केला, तर या जर श्लोकात दिलेलं जे तत्व आहे, ते जर आपण या युद्धांना, भांडणांच्या मुळाशी जर लावलं, तर हे भांडणं मुळात उद्भवणारच नाहीत. का? भगवद्गीतेत सांगितलंय, भोक्तारम यज्ञ तपसाम. याचा अर्थ पृथ्वीवर ज्या काही गोष्टी आहेत, घर असू आपल्याला दिलेलं, आपल्याच्या डोक्यावरचं जे छत असू, किंवा आपल्या ज्या जीवनातल्या मूलभूत गरजा असू, अन्न, पाणी, निवारा, अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी, या सर्वांचे देणारे भगवंतच आहेत. आणि याशिवाय सूर्यप्रकाश, पाणी, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन, बुद्धी, कोणतंही कार्य करण्यासाठी लागणारी बुद्धी, कोणतंही कार्य करण्यासाठी लागणारे जे रॉ इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे मूलभूत घटक आहेत, ते पण देणारे भगवंतच आहेत. मग एवढं सगळं जर भगवंत देत असतील, तर शास्त्र सांगते की आपण थोडा विचार करायला पाहिजे की हे सर्व भगवंतांचं आहे. याचा अर्थ त्यांच्याच सेवेसाठी, त्यांच्या भक्ती मार्गासाठी वापरायला पाहिजे. जसं की उदाहरण देतो आपण, जर कोणता एखादा जमीनदार असेल आणि त्याची जर खूप मोठी शेती असेल आणि कुणी जर मजूर म्हणून त्याच्या शेतामध्ये काम करत असेल, तर तो व्यक्ती रोप लावू शकतो, ते रोप मोठं करू शकतो लहानाचं, त्याच्या फळांची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. परंतु केवळ त्या व्यक्तीने ते झाड लावलेलं आहे किंवा मोठं केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा त्याच्यावर मालकी हक्क होत नाही. का? कारण ते शेत जे आहे ते कुणा एका व्यक्तीचं आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या सर्व गोष्टींचा वापर करून आपण जे काही या जगामध्ये कमवू शकतो, मिळवू शकतो, केवळ त्या बुद्धीचा, भगवंतांनी दिलेल्या बुद्धीचा वापर केला म्हणजे ती गोष्ट आपली होत नाही. भगवंतांनीच दिलेली ती गोष्ट आहे आणि आपल्या मूलभूत गरजांसाठी जेवढं आवश्यक आहे, ईशोपनिषद सांगतं की तेवढं आपण स्वीकारायला पाहिजे. आणि बाकीचं हे जाणून घ्यायला नाही पाहिजे की बाकीच्या जीवांसाठी भगवंतांनी त्यांचा त्यांचा प्रत्येकाचा कोटा हा दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा प्राणीमात्रांच्या गोष्टींवर अतिक्रमण किंवा जबरदस्ती नाही करायला पाहिजे. ही एक गोष्ट जर आपण आपल्याला कळाली, तर आपण पाहू शकतो आजकालचे जे मोठे मोठे जे युद्ध चालू आहेत, ते सर्व एका क्षणात थांबू शकतील, जर ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेतली तर. आज आपण बघतो की एक देश दुसऱ्या देशाशी कोणत्या भागावर प्रभुत्व मिळवण्यासाठी, मालकी हक्क मिळवण्यासाठी त्या देशांमध्ये भांडणं होतात, किंवा काही काही युद्ध तर वर्षानुवर्षे चालतात. परंतु दोघांनी हे समजून घेतलं की आपण स्वतः या जगामध्ये काही वर्षांसाठी आहोत आणि पुढचा जन्म आपल्याला माहित नाही की एका देशात मिळणार आहे का दुसऱ्या देशात प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही जागेवर किंवा याच्यावर मालकी हक्क दाखवणं म्हणजे वेडेपणाचं कारण आहे. भगवंतांनी प्रत्येकाला जगण्यासाठी व्यवस्था करून दिलेली आहे. तर भगवत भक्तीमध्ये जर एकमेकांना जर आपण ओळखलं, तर ह्या जगातले सर्व जे तंटे, भांडणं आहेत, ते सर्व थांबू शकतात. आणि आपल्या सर्वांना हे माहिती असेल किंवा जाणून आश्चर्य वाटेल, की आजच्या काळामध्ये जे काही देश कमवतात, आपण सर्व जे देशासाठी कमवतो, त्याच्यातला 50% अधिक हिस्सा, 60-65% पर्यंतचा हिस्सा हा आपल्या डिफेन्समध्ये, म्हणजे प्रत्येक देश स्वतःला फक्त सुरक्षित ठेवण्यामध्ये जो तेवढी जी त्यांची कमाई आहे, ती व्यय करत आहे, घालवत आहे. जर अशा प्रकारे लोकांनी समजून घेतलं, की आपण ज्या केलेल्या बॉर्डर्स आहेत, त्या अंततः ती जमीन किंवा सर्व संपत्ती भगवंतांची आहे, त्यांच्या सेवेसाठी वापरायला पाहिजे आणि काही काळापुरती ती आपल्या काळजीमध्ये, इन केअर ऑफ जी म्हणतो इंग्रजीमध्ये, आपल्या काळजीमध्ये दिलेली आहे, त्यांच्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी. तर भगवद्गीता सांगते की अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची शांतता निश्चित प्राप्त होईल. परंतु ज्यावेळेस त्या गोष्टींना आपण माझं आणि माझ्या संबंधित असं समजायला लागतो, त्यावेळेस खऱ्या प्रकारचे मतभेद, भांडण, तंटे हे उद्भवतात भगवद्गीतेच्या अनुसार. तर इथे सांगितलंय की असे भगवंत हे
आध्यात्मिक आणि भौतिक जगतातील सर्व गोष्टींचे, सर्व प्राणी मात्रांचे नियंत्रक आहेत, जवळचे मित्र आहेत आणि उपभोक्ता म्हणजे आपण. आपल्याला भगवंतांनी जर सर्व क्षमता, कॅपॅबिलिटीज दिलेल्या आहेत, तर निश्चित ह्या क्षमतांचा उपयोग त्यांच्या सेवेमध्ये करणं हे क्रमप्राप्त आहे. एकदा श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये श्रील प्रभुपाद त्यांच्या काही शिष्यांसोबत मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळी फिरण्यासाठी फेरफटका मारत होते समुद्राच्या काठावर, जे बीच, जो समुद्र किनारा असतो त्याच्यावर, आणि मुंबईला जुहू इथे. आणि श्रील प्रभुपादांच्या सकाळी त्या फटका मारण्याच्या वेळेमध्ये एक बिझनेसमॅन, एक व्यापारी पण श्रील प्रभुपादांना भेटण्यासाठी आलेला होता आणि तो भक्तांसोबत श्रील प्रभुपादांसोबत चालत होता समुद्र किनाऱ्यावर. तर श्रील प्रभुपादांनी चालताना त्यांना विचारलं की तुम्ही काय करता, काम धंदा, आपला व्यवसाय काय आहे? तर त्या व्यापाऱ्याने सांगितलं की माझा काच बनवण्याचा उद्योग आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणाले की ठीक आहे, तुम्ही काच कशाचा उपयोग करून बनवता? तर त्या व्यक्तीने सांगितलं वाळू म्हणजे सिलिका, वाळूचा उपयोग करून काच बनवला जातो. तर श्रील प्रभुपादांनी सांगितलं की ही वाळू तुम्ही स्वतः आणता का, का ती कुणाच्या मालकीची आहे? तर त्या व्यक्तीने मान्य केलं की ते अंततः भगवंतांनीच प्रकृतीमध्ये दिलेले घटक आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणाले, मग तुम्ही जो उद्योग चालवता खऱ्या प्रकारे जर पाहायला गेलं तर कुणाच्या मालकीचा आहे? तर त्या व्यक्तीने सांगितलं भगवंतांच्या मालकीचा आहे. मग प्रभुपादांनी विचारले की त्या उद्योगापासून जे तुम्हाला फळ प्राप्त होतं ते तुम्ही कुणाच्या उपभोगासाठी वापरत आहात? त्या व्यक्तीने सांगितलं की माझ्या स्वतःच्या संपत्ती वाढवण्यासाठी वापरत आहेत. मग श्रील प्रभुपादांनी लगेच त्यांच्या शिष्याकडे बोट दाखवलं आणि त्यांना सांगितलं की भगवद्गीतेत या प्रकारच्या अ, कार्याला काय सांगितलेलं आहे? तर तो पण आपण एकदा श्लोक पाहू. एक मिनिट. नाही, हा नाही. हा, पूजा माताजी किंवा रतिरूपा माताजी एकदा बघता का? दुसऱ्या अध्यायामध्ये बघा. स्तेन एव स्तेन एव सह. हा, तिसऱ्या अध्यायामध्ये 3:12. एक मिनिट. तर आपल्याला आश्चर्य वाटेल, भगवंत स्वतः याच्यामध्ये सांगतात, इष्टान भोगानी वो देवा दास्यन्ते यज्ञ भावितः तैर दत्तान प्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. याच्यामध्ये भगवंत सांगतात या श्लोकामध्ये की जो व्यक्ती भगवंतांनी दिलेले हे जे घटक आहेत आपले कार्य करण्यासाठी, आपल्या जगण्यासाठी, ते घटक भगवंतांकडून प्राप्त झालेले आहेत, ही कृतज्ञतेची भावना न ठेवता सेपरेटली म्हणजे भगवंतांपासून विमुख होऊन जे याचा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतात, भगवद्गीतेच्या अनुसार तो व्यक्ती कोण आहे? स्तेन एव यो भुंक्ते स्तेन एव सः. असा व्यक्ती हा चोर आहे. आणि श्रील प्रभुपादांनी त्या भक्ताला विचारलं की भगवद्गीतेच्या अनुसार असा व्यक्ती कोण आहे? त्या व्यक्तीने तर त्या शिष्याने सांगितलं की चोर आहे. मग त्या व्यापाऱ्याला थोडं वाटलं की अरे, मग त्यांनी स्वतःला बचावात्मक पवित्रा घेतला आणि प्रभुपादांना सांगितलं की प्रभुपाद, मी माझं जी कमाई आहे, उत्पन्न आहे, त्याच्यातला थोडासा भाग भगवंतांच्या पण सेवेमध्ये लागतो, अ, अ, उपयोग करतो. तर प्रभुपादांनी सांगितलं, प्रभुपाद हसले आणि म्हणाले, देन यू आर अ स्मॉल थीफ. की ते म्हणाले की मग ठीक आहे, मग तुम्ही पूर्ण चोर नाही परंतु छोट्या प्रमाणामध्ये चोर आहात. तर सांगण्याची गोष्ट अशी की शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जर भगवंतांनी दिलेल्या घटकांचा उपयोग करून जर आपण तो स्वतःच्या उपभोगासाठी, आनंदासाठी वापरत असू, तर आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्याला आवडू किंवा न आवडू काही ना काही प्रमाणामध्ये भगवद्गीतेच्या अनुसार
चोर आहोत. कुणी मोठ्या प्रमाणामध्ये, कुणी छोट्या प्रमाणामध्ये. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? कुणाला ऑफेन्सिव्ह म्हणजे कुणाला राग किंवा चुकीचं वाटलं का हे? की आपल्याला असं कसं म्हणू शकतं कोणी? पण हे मी नाही म्हणत आहे. शास्त्र सांगतं की आपण स्वतः ठरवू शकतो की भगवंतांनी दिलेल्या ज्या काही घटक, जे काही गोष्टी आहेत, जे काही क्षमता आहेत आपल्या जीवनामध्ये, किती प्रमाणामध्ये आपण भगवंतांच्या सेवेत वापरतो आणि किती प्रमाणामध्ये आपल्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी, इंद्रिय भोगासाठी वापरतो. आणि आपण स्वतः हे जाणू शकतो भगवद्गीतेच्या अनुसार, भगवंतांच्या अनुसार किती प्रमाणामध्ये आपण भगवंतांचे सेवक आहोत आणि किती प्रमाणामध्ये त्यांचे सेवक नाही आहोत. ठीक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. आणि पुढे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, की सारे जीव हे जरी भगवंतांचे अंश असले आणि ते तटस्थ शक्ती असले, तरी भगवंतांच्या शाश्वत अंतरंग शक्तीमध्ये स्वतःचं अस्तित्व ठेवायचं आहे का? म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये, की भौतिक जगतामध्ये भगवंतांपासून विमुख होऊन राहायचंय, हे ठरवण्याचं जे छोटंसं स्वातंत्र्य आहे, ते भगवंतांनी प्रत्येक जीवाला हे दिलेलं आहे. आणि प्रभुपाद म्हणतात, की भौतिक जग हे जीवांसाठी योग्य असे निवासस्थान नाही. श्रील प्रभुपाद इंग्रजीमध्ये सांगायचे, "धिस वर्ल्ड इज नॉट अ प्लेस फॉर अ जेंटलमॅन." म्हणजे एका सज्जन व्यक्तीला राहण्याचं ठिकाण नाही आहे हे. जसं मी नेहमी उदाहरण देतो, की शाळेमध्ये असताना जे अभ्यास करणारे सिन्सिअर, गंभीर, प्रामाणिक असे जे विद्यार्थी असायचे, ते वर्गाच्या आतमध्येच राहायचे. त्यांना कधी बाहेर काढलं जायचं नाही. परंतु जे खोड्या करणारे, शिक्षक शिकवत असताना त्यांच्याकडे लक्ष न देणारे, असे जे बंडखोर मुलं जे म्हणतो आपण, त्यांना बाहेर काढलं जातं आणि कुणाला कोंबडा करायला सांगितलं जातं, कुणाला अंगठे धरायला सांगितलं जातं. तर आपल्याला आवडू किंवा न आवडू, परंतु भौतिक जगात राहणारा प्रत्येक बद्ध जीव हा अशाच प्रकारे वर्गाच्या बाहेर काढला गेलेला एक विमुख, भगवंतांपासून विमुख झालेला जीव आहे. आणि त्याच्यामुळे शास्त्र सांगतात, की भगवंत हे स्वतः एक लव्हिंग फादर, एक प्रेमळ असे वडील म्हणून प्रयत्न करतात आपल्याला पुन्हा त्यांच्या आध्यात्मिक जगताकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारांद्वारे या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा येतात. जसं कृष्ण हे स्वतः ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये एकदा येतात आणि वेगवेगळे अवतार, परशुराम, वामनदेव, मत्स्य अवतार, हयग्रीव, ऋषभदेव महाराज इत्यादी, प्रभू रामचंद्र, अशा प्रकारच्या बुद्ध, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये भगवंत हे साक्षात या पृथ्वी तलावर येतात. केवळ आपल्याला आपलं लक्ष आकर्षित करण्यासाठी, की या भौतिक जगामध्ये जे येणारे 3 प्रकारचे ताप आहेत, बाकीच्या जीवांपासून आधी भौतिक किंवा आपल्या मन किंवा शरीरापासून, म्हणजे आधी अ, अ, आध्यात्मिक किंवा बाकीचे जे नॅचरल कॅलॅमिटीज, नैसर्गिक ताप जे होतात, कधी खूप जास्त गरमी, खूप जास्त थंडी, पाण्याचा दुष्काळ किंवा कधी खूप जास्त पाऊस पडणे, त्सुनामी, कधी हरिकेन म्हणजे वादळ येणे, अशा प्रकारचे जे निसर्गाचे कोप म्हणतो आपण, ते पण आधी दैविक ह्या प्रकारामध्ये ताप गृहीत धरले जातात. तर ह्या दुःखांपासून जर मुक्त व्हायचंय, मोकळं व्हायचंय, तर भगवंत आपल्याला एक मार्ग दाखवतात, की भक्ती मार्गामध्ये जोडून अशा शाश्वत जीवनाला पुन्हा आपण प्राप्त करू शकतो, जे की आपण सोडून आलेलो आहोत, भगवंतांपासून विमुख होऊन आलेलो आहोत. आणि इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात, की जर आपल्याला खरोखरच जीवनामध्ये वास्तविक सुख हवे असेल आणि आपली स्वाभाविक मुक्त अवस्था पुन्हा प्राप्त करावयाची असेल, तर आपण भगवंतांबरोबर विसरलेला संबंध काही करून पुनर्स्थापित केलाच पाहिजे. जसं कधी बऱ्याचदा आपण ती कथा चर्चा केली आहे, जी अ, ह्याच्यामध्ये येते बायबलमध्ये, की द स्टोरी ऑफ अ प्रॉडिगल सन, की असा एक धनाढ्य व्यापाऱ्याचा मुलगा, जो की आपल्या वडिलांपासून रुसून घर सोडलेला आहे त्यांनी, आणि
एका धनाढ्य व्यापाऱ्याचा मुलगा असून पण बाहेरच्या जगामध्ये खूप कष्ट भोगत आहे. तर असा व्यक्ती तो विचार करतो, की माझ्याकडे माझ्याबद्दल जरी हा मुलगा रुसलेला असला, तरी त्या मुलाला कोणत्या मूलभूत गोष्टींची कमी पडू नये म्हणून तो आपल्या काही अधिकाऱ्यांना पाठवतो. त्याला काय हवं नाही ते बघा आणि लक्ष द्या, की तो भुकेला नाही झोपणार, त्याला राहण्यासाठी व्यवस्थित मूलभूत तरी व्यवस्था असेल. तर अशाच प्रकारे शास्त्र सांगतं, की भगवंत हे पण आपल्या विमुख झालेल्या सर्व मुलांसाठी काळजी करतात आणि प्रयत्न करतात, की तो जरी माझ्यापासून विमुख झाला आहे, तरी कधी ना कधी तो त्याचा जे चेहरा, तोंड जे आहे, ते माझ्याकडे वळवेल आणि भक्ती मार्गात येण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे भगवंत हे सदैव आतुर आहेत आपल्यापासून दूर झालेल्या मुलांना जवळ करण्यासाठी. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न विचारू? हा हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, आपण बघतो की जे नास्तिक लोक आहेत किंवा जे अभक्त आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये जी दुःख येतात आणि भक्तांच्या आयुष्यामध्ये जी दुःख येतात, तर त्याच्यामध्ये आपण काय असा फरक बोलू शकतो? खूप खूप छान प्रश्न आहे की हरे कृष्ण, की अभक्तांच्या आयुष्यात येणारे दुःख आणि भक्तांच्या आयुष्यात येणारे दुःख याच्यामध्ये काय फरक आहे? तर भागवत सांगतं की याच्यामध्ये फरक आहे की ज्या प्रकारे एका सणात ज्या मुलाचे काळजी घेणारे गार्डियन्स आहेत, पालक आहेत, अशा मुलाचे असणारे कष्ट आणि अनाथ ज्या मुलाकडे काळजी घेणारं कोणीही नाही, अशा मुलाला मिळणारे कष्ट याच्यामध्ये ज्या प्रकारे फरक आहे. विशेषतः भक्तांसाठी असं सांगितलं जातं, की त्या भक्ताच्या भगवत धामामध्ये परत येण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याप्रमाणे हृदयातले कल्मश दूर करण्यासाठी भगवंत हे स्वतः त्या व्यक्तीच्या जीवनाचा चार्जला आपण मराठीत काय म्हणतो, नियंत्रण स्वतःकडे घेतात. परंतु असा व्यक्ती ज्याला भगवंतांना आपल्या जीवनामध्ये आणायचं नाही किंवा भगवंतांशी काही देणं-घेणं ठेवायचं नाही, अशा व्यक्तीसाठी त्या व्यक्तीचे जे कर्मफळ आहेत आधीच्या जीवनातले, ते त्याच्या आनंदाचं किंवा दुःखाचं कारण ठरतात. मग कधी-कधी असं आपल्याला आश्चर्य वाटू शकतं. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, की कधी-कधी अभक्त लोकं हे भौतिक जीवनामध्ये जास्त संपन्न, जास्त सुखी वाटायला लागतात. परंतु हे खरं आहे का? तर असं अजिबात नाही, की जसं नेहमी उदाहरण दिलं जातं, की बँकेचं अकाउंट आहे आणि एखादा व्यक्ती भरमसाठ प्रमाणामध्ये त्याच्यातून डेबिट म्हणजे पैसे काढत आहे, हे चांगलं आहे का नाही? माहीत नाही, की ते अकाउंट कधी झिरो होऊन जाईल आणि झिरो झाल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला भौतिक दुःख अजून भोगावे लागतील आणि कदाचित ह्या जन्मातच नाही, काही काळ त्याच्यानंतर पण ते दुःख चालू राहतील. परंतु त्याच्या विरुद्ध असा व्यक्ती जो की ते अकाउंट जे आहे आपलं कर्मांचं ते क्लिअर करत आहे. जेणेकरून या भौतिक जन्माच्या शेवटी सर्व जे डेबिट आणि क्रेडिट ते पूर्ण नील करून आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी आपण तयार व्हावेत. तर सांगण्याचा उद्देश असा की या भौतिक जगात मिळणारे जे दुःख आहेत, सगळ्यात पहिला मुद्दा समर्पित व्यक्तीसाठी कर्मफळ नाही तर भगवंत स्वतः एक टोकन पनिशमेंट कमी प्रमाणामध्ये, कमी मात्रेमध्ये दुःख देतात त्या भगवत भक्ताच्या शुद्धीकरणासाठी. दुसरी गोष्ट, त्या प्रत्येक दुःखामध्ये जर व्यक्ती कृतज्ञ राहिला, भक्तीमध्ये स्थिर राहिला, तर भागवत सांगतं की त्या प्रत्येक अडचणीच्या बरोबर, दुःखाच्या बरोबर तो व्यक्ती भगवंतांकडे एक पाऊल जवळ जात आहे. तर हे 2 फरक आहेत माताजी. हो प्रभूजी, हो. हरे धन्यवाद. कृष्ण, हरे हरे कृष्ण. कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. आपल्याला ही गोष्ट पटली, कळाली, की जो पीस फॉर्म्युला भगवद्गीतेत सांगितलाय 5:29 मध्ये, तो खऱ्या प्रकारे कशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शांतता प्रदान करू शकतो आणि ती जर शांतता आपल्या जीवनामध्ये पाहिजे आहे, तर कोणती गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि दुसरं आपण हे पाहिलं, की भगवंतांनी दिलेले ज्या क्षमता आहेत, जे मूलभूत घटक आहेत, त्यांचा उपयोग करून जे काही आपण प्राप्त करतो,
अंततः भगवंतांकडूनच मिळालेले ते भेटवस्तू आहे. इथं सांगितलं सच गिफ्ट्स असे भेटवस्तू आहेत आणि त्याचा उपयोग आपण आपल्या मूलभूत गरजा भागवण्याबरोबरच भगवंतांच्या भक्तीत करणं क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. नाहीतर आपण पण एक चोरांपैकीच एक आहोत. पुढे जायचं प्रभुजीज माताजीज. हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो प्रभूजी. Yes, ठीक प्रभूजी. आहे. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 15. स्थिरं सुखं चासनमास्थितो यतिर् स्थिरं सुखं शासनमास्थितो यतिर् यदा जिहासूरिममङ्गलोकम् यदा जिहासूरिममङ्गलोकम् जिहासूरिममङ्गलोकम् काले च देशे च मनो न सज्जयेत् काले च देशे च मनो सज्जये प्राणानि यच्छेन्मनसा जितासु प्राणानि यच्छे मनसा मनसा जितासु अ, पूजा माताजी. हरे कृष्ण. वाचायचं तुम्हाला. हरे कृष्ण प्रभूजी. सादर प्रणाम. धन्यवाद. हे राजन, जेव्हा योगी मानवांचा हा लोक सोडून जाण्याची इच्छा करतो तेव्हा त्याने योग्य काळ आणि स्थळ याविषयी गोंधळलेले असू नये, तर सुखाने विचलित न होता बसावे आणि प्राणवायू नियमित करून मनाने इंद्रियांचे नियमन करावे. तात्पर्य शिला प्रभुपाद द्वारा शिला प्रभुपाद की जय. भगवद्गीतेत 8.14 स्पष्टपणे म्हटले आहे की भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेत पूर्णपणे संलग्न झालेला आणि पदोपदी सातत्याने त्याचे स्मरण करणारा भगवंतांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊन सहजच त्यांची कृपा प्राप्त करतो. अशा भक्तांना शरीराचा त्याग करण्यासाठी शुभ मुहूर्त शोधण्याची गरज नाही, परंतु ज्यांची भक्ती ज्ञानाने आणि सकाम कर्माने मिश्रित झालेली आहे त्यांना देहत्याग करण्यासाठी शुभ मुहूर्त आवश्यक आहे. त्यांच्यासाठी योग्य अशा मुहूर्तांविषयी भगवद्गीतेत 8.23 ते 26 माहिती देण्यात आली आहे. यशस्वी योगी होऊन स्वतःच्या इच्छेनुसार देहत्याग करणे जितके महत्वाचे आहे तितके शुभ मुहूर्त महत्वाचे नाही. अशा योग्याने आपली इंद्रिये व मन संयमित करण्यात सक्षम असले पाहिजे. मनाला भगवंतांच्या चरणकमळांशी निमग्न करून सहजपणे संयमित करता येते. अशा सेवेने हळूहळू सर्व इंद्रिये आपोआपच भगवत सेवेमध्ये निमग्न होतात. परमसत्यात विलीन होण्याचा हाच मार्ग आहे. हरे कृष्ण. धन्यवाद माता. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातला श्लोक इथे रेफर करत आहेत आणि त्या 8व्या अध्यायाचं शीर्षक आहे अटेनिंग द सुप्रीम, म्हणजे मराठीमध्ये भगवंतांना प्राप्त करणे. तर या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जे योग मार्गाचं पालन करणारे जे आहेत अष्टांग योगी, त्यांना खूप साऱ्या नियमांचं, अटींचं पालन करावं लागतं मृत्यूच्या वेळेला. जसं की उत्तरायणामध्ये प्राणत्याग केलेला हा त्यांच्यासाठी श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर प्राणत्याग करताना मन हे पूर्णपणे कसं नियंत्रित असलं पाहिजे आणि ज्या प्रकारची धारणा, ध्यान ते योगी करण्यासाठी ज्यांनी पूर्ण जीवन वेचलं आहे त्या प्रकारच्या ध्यानधारणेमध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि प्राणवायू जे आहे, ज्याला की आपण 5 प्रकारचे वेगवेगळे कुंडलिनी विद्या पण ज्याला म्हणतो, त्या कुंडलिनी विद्यामधला जो प्राणवायू आहे त्याला शरीरामधून वर नेऊन कशा प्रकारे मस्तकापासून म्हणजे डोक्यातून कशा प्रकारे त्याला बाहेर सोडलं पाहिजे मृत्यूच्या वेळेला. तर अशा सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर असा जो अष्टांग योगी आहे, शास्त्र सांगते की त्याला उच्च स्तराच्या ग्रहांचा लाभ प्राप्त होतो. परंतु भगवद्गीता सांगते आणि श्रील प्रभुपाद पण इथे सांगत आहेत की भगवंतांना जे की भक्तांना जे की भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे जुडलेले आहेत पहिल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये आणि पदोपदी भगवंतांचे स्मरण करण्यामध्ये नेहमी गुंतलेले आहेत, अशा भगवंतांना ह्या सर्व अटींची पूर्तता करण्याची गरज नाहीये भगवद्धाम प्राप्त करण्यासाठी. असे भगवत भक्त उत्तरायणच काय दक्षिणायनामध्ये जरी त्यांनी शरीर त्याग केला आणि शुभ मुहूर्तावर काय
परंतु कोणत्याही मुहूर्तावर अमावस्या असो की दिवसाचा किंवा रात्रीचा कोणताही वेळ असो, जर भगवंतांच्या स्मरणामध्ये अशा भक्तांनी देहत्याग केलेला आहे, तर त्यांना जरूर भगवत प्राप्ती होईल याच्यामध्ये शंका नाही. तर आपण एकदा तो श्लोक पाहू भगवद्गीतेतला. यम यम वापी स्मरण भावम. हां, तर कृपया सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. यम यम वापी स्मरन् भावम यम यम वापि वापि स्मरन् भावन् त्यजत्यन्ते कलेवरम त्यजत्यन्ते कलेवरम् तं तं एवैति कौन्तेय तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. सदा तद्भावभावितः. तर याच्यामध्ये भगवंत सांगतात की ज्या प्रकारचं स्मरण व्यक्ती त्यजत्यन्ते कलेवरम, म्हणजे आपलं शरीर त्याग करताना मृत्यूच्या वेळेला ज्या प्रकारचं स्मरण आपला भाव असेल, त्या प्रकारची गती तो व्यक्ती प्राप्त करतो. सदा तद्भाव भावितः. आणि श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये लिहितात की कोणत्याही मग कोणी व्यक्ती म्हणेल की जीवनामध्ये मी जे करायचं ते करेल, भौतिक आनंदाचा उपभोग घेईल आणि मृत्यूच्या वेळेला भगवंतांचं स्मरण करेल. परंतु भगवद्गीतेत सांगतात की हे शक्य नाहीये. मृत्यूच्या वेळेला अशाच गोष्टी आपल्या स्मरणामध्ये येण्याची दाट शक्यता आहे, ज्या गोष्टी आपल्याला सर्व प्रिय किंवा सर्वात जास्त आसक्त आपण राहिलेलो आहोत आपल्या पूर्ण जीवन काळामध्ये, त्याच गोष्टींचं स्मरण होणं हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे आत्ता शरीर धडधाकट असताना, हातपाय आणि बाकीचे इंद्रिय व्यवस्थित चालू असताना जर आपण भगवंतांच्या स्मरणाची सवय लावली, त्यांच्या जपाद्वारे, भगवंतांवर चर्चा ऐकून किंवा साधना मार्गाने, तर आपल्याला मृत्यूच्या वेळेला पण भगवंतांचं स्मरण करणं हे नैसर्गिकरित्या सहज शक्य होईल. परंतु ज्या भौतिकवादी व्यक्तीने अशा स्मरणाचं, भगवंतांना स्मरण करण्याची सवय लावलेली नाहीये पूर्ण जीवनामध्ये, अशा व्यक्तीला निश्चित त्याच्या भौतिक उपभोगाच्या गोष्टीच लाभच लक्षात येतील मृत्यूच्या वेळेला पण. आणि भगवद्गीता सांगते की अशा भावनेमध्ये, अशा कॉन्शियसनेस, चेतनेमध्ये ज्यावेळेस व्यक्ती शरीर त्याग करतो, पुढचं शरीर जो प्राप्त होईल, पुढचा जन्म जो प्राप्त होईल, त्याच स्मरणाच्या अनुसार प्राप्त होतो. त्याच्यामुळे भौतिकवादी लोक यांना भगवंतांचं स्मरण हे मृत्यूच्या वेळेला शक्य नाहीये. आणि अष्टांग योगी अध्यात्मवाद्यांना जेवढ्या नियमांचं पालन करावं लागतं देहत्याग करताना, मृत्यू प्राप्त होताना, भगवत भक्तांना त्याविषयी काळजी करण्याची गरज नाही, जर आपण भगवत भक्ती मार्गाचं पालन व्यवस्थित ह्या जन्मामध्ये करत असू तर. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. प्रभूजी, जसं की इथं म्हटलेलं आहे की जे ज्ञानी योगी जे असतात ते एक प्रकारच्या मुहूर्ताचा वेट करत असतात. बरोबर आहे. तसंच मग आता पुढे आपण भक्तांसाठी म्हटलं की भक्तांना या अशा मुहूर्ताची वगैरे काही गरज नाही. त्यांनी फक्त देवाचं जर नामस्मरण करत असले तर त्यांना योग्य ते स्थान मिळणार आहे. बरोबर आहे. तर हे फक्त झालं मृत्यूबाबत, पण मग आता आपण दुसऱ्या पण काही पण गोष्टी करत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. त्याच्यामध्ये पण खूप लोक मुहूर्ताचं वगैरे खूप असं हे करतात की लग्न बरोबर. करायचंय तर दुपारी 12चा मुहूर्त आहे, मग 12ला लग्नच लागलं पाहिजे. तर ह्या गोष्टींना पण मग जर आपण असं असं असतं की जसं की ठीक आहे आपण मग कृष्णाचं नामस्मरण केलं आणि कोणती पण गोष्ट चालू केली तर हे सगळे मुहूर्त बघण्याची गरज नसते, असं असं असतं का? जर आपण भक्तीमध्ये, खूप छान प्रश्न आहे प्रभूजी तुमचा, आणि जर आपण भक्तीमध्ये पूर्णतः भगवंतांना समर्पित आहोत, तर जेवढं आपण भगवंतांना आपल्या जीवनाचं नियंत्रण स्वतःहून देऊ, तेवढंच भगवंत आपलं जीवनाचा जो चार्ज आहे, आपल्या जीवनाचं जे चालवणं आहे ते स्वतः घेतील. आणि जेवढं आपण भगवंतांना आपल्यापासून अंतर ठेवू, तेवढंच अंतर भगवंत पण ठेवतील, मध्ये मध्ये अजिबात करणार नाहीत. तर भगवंतांच्या प्रती पूर्णपणे समर्पित असणाऱ्या व्यक्तीबद्दल जे कर्मकांडाचे जे नियम आहेत, त्यांचा
त्या व्यक्तीवर प्रभाव पडण्याचं काही कारण नाही. आपल्याला काही उदाहरणं पण मी सांगेल, की जसं की सामान्यतः अशी धारणा असते, की आपण घर घेताना दक्षिणेकडे घराचा दरवाजा नसू नये, एंट्रन्स नसू नये. परंतु शास्त्रामध्ये हे सांगितलंय, की वास्तू अनुसार वास्तू हे शास्त्र आहे. निश्चित ते पण शास्त्र आहे असंच दिलेलं नाहीये. परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे पण कोणती वास्तू जर व्यवस्थित प्रकारे बांधल्या गेली नसेल, नियमांचं पालन करून, अशा वास्तूमध्ये पण जर आपण भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांच्या अर्चविग्रहाची उपासना जर व्यवस्थित प्रकारे केली, तर कोणत्याही प्रकारची अशुभ वास्तू ही पण सर्वात शुभ वास्तूमध्ये बदल घडू शकतो. एवढंच नाही, हे तर तुम्ही म्हणाल की तत्वाच्या बाबतीमध्ये. आजच्या काळातली घटना तुम्हाला सांगतो, काही जास्त नाही. 8-15 मॅक्सिमम 1 महिन्याच्या पूर्वीच ते वाचण्यात आलं माझ्या, की भारतातील उत्तर प्रदेशमध्ये मीरठ नावाचं एक एक शहर आहे आणि तिथे अशा प्रकारचं एक 2-3 मजले घर किंवा वास्तू होती, ज्या ठिकाणी काही खूप भयानक प्रकारचे गोष्टी झालेल्या आहेत, की ट्रिपल मर्डर म्हणजे 3 लोकांचं तिथे त्यांना मारण्यात आलेलं. तर ते जागा इतके लोकं त्या रस्त्याने पण जाण्यासाठी घाबरायचे, की भुताटकीची जागा म्हणून. तर कुणी घर ते विकत घेणं सोडा, कुणी त्या रस्त्यावरून पण जायची हिंमत नाही करायचं. परंतु भगवत भक्तांना ज्यावेळेस ती वास्तू कमी किमतीमध्ये किंवा अशीच ऑफर करण्यात आली, त्यांचं मंदिर बनवण्यासाठी भगवत भक्तांनी आनंदाने स्वीकार केली आणि तिथे भगवंतांच्या अर्चविग्रहाची स्थापना पण झाली आणि आज कितीतरी प्रमाणामध्ये तिथं लोक येऊन भगवत भक्तीचा अभ्यास करत आहेत किंवा भगवत भक्तांचा संग करत आहेत. तर सांगण्याची गोष्ट अशी, की अशुभातली अशुभ गोष्ट पण पूर्णपणे शुभ होऊ शकते, जर त्याचा उपयोग भगवत भक्तीमध्ये किंवा त्याचा संबंध भगवत भक्तीशी जोडण्यात आलेला आहे. अजून एक उदाहरण देतो शास्त्रातलं. सामान्यपणे आपण पाहतो, की ग्रहणाचा काळ हा अशुभ मानला जातो. त्यावेळेला कोणतंही शुभ कार्य आपण ठेवत नाही आणि इतकंच काय, तर बरेचसे नियम पण असतात, की अन्न उघडं ठेवू नये, कोणतं उघडं अन्न खाऊ नये. त्यावेळेला शक्यतो आणि त्या ग्रहण काळानंतर अंघोळ करावी, स्वच्छ कपडे घालावेत. परंतु आपण चैतन्य चरितामृतमध्ये पाहतो, कलियुगाच्या सुरुवातीला भगवंतांचा आलेला अवतार श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये त्यांचा जन्म कधी झाला? ग्रहण काळामध्ये झाला, चंद्रग्रहणाच्या काळामध्ये. कशामुळे भगवंतांनी स्वतः तो वेळ निवडला? त्याचं पण कारण चैतन्य चरितामृत सांगतं, की सु पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती, की ग्रहण काळामध्ये लोकं हे म्हणजे जे गंगेच्या आजूबाजूला, गंगेच्या पात्राच्या राहणाऱ्या आजूबाजूला जे लोकं होते, ते गंगेच्या पात्रामध्ये त्या ग्रहण काळामध्ये स्नान करण्यासाठी जायचे आणि भगवंतांचं नामस्मरण करायचे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. त्याच्यामुळे भगवंतांनी स्वतः तो मुहूर्त सर्वात शुभ मानला, की ज्यावेळेस सर्व जास्तीत जास्त लोकं हे भगवंतांच्या नामस्मरणामध्ये मग्न आहेत. मग तो काळ ग्रहण काळ का नसेना. तर भगवंतांनी तो मुहूर्त निवडला स्वतः आविर्भूत होण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. तर सांगण्याचा अर्थ असा, की हे 2-3 उदाहरणं जे आपण पाहिले, की कोणतीही शुभ गोष्ट ही पण अशुभ आहे, जर भगवंतांचं विस्मरण होत असेल तर. आणि कोणतीही अशुभ गोष्ट ही पण शुभ आहे, जर त्या अशुभ गोष्टीचा किंवा अशुभ काळाचा वापर आपण भगवंतांच्या स्मरणामध्ये करत असू तर. तर याचा अर्थ हे तर झालं तत्व, पण याचा अर्थ असा नाही, की आपण जे घालून दिलेले नियम आहेत, हे असेच मोडकळीस काढू, अजिबात नाही. हे जाणून घ्यायला पाहिजे, की त्या नियमांच्या पाठीमागची धारणा काय? जर आपण भगवत भक्ती पूर्णपणे समर्पितरित्या करत नसू, तर ह्या सर्व नियमांचं पालन करणं हे क्रमप्राप्त आहे. ठीक आहे का प्रभूजी? हरे कृष्ण. हो, हो प्रभूजी. थँक यू सो मच प्रभूजी. हरे कृष्ण. तर सांगण्याचा उद्देश असा, की शक्य होईल तिथे पालन करायला हरकत नाही, परंतु ते नियम भगवंतांच्या सेवेशी जोडून मग पालन करणं ठीक आहे. परंतु फक्त त्या नियमांचं पालन करत आहोत, भगवत भक्तीकडे दुर्लक्ष करत आहोत, मग
काय होईल की कर्मकांडांमध्येच आपण अडकून राहू. हरे कृष्ण. तर सांग, आणि हे जे घराची तुम्हाला मी गोष्ट सांगितली की आत्ता म्हणजे मागच्या 2 वर्षांपूर्वी पण आम्ही ज्यावेळेस सिंगापूरला कुटुंबासोबत स्थित होतो, तर एक जे किरायाने घेतलेलं घर होतं, ते घेतानाच माहिती होतं की दक्षिणमुखी आहे वगैरे. पण आम्ही मनात शंका पण आणली नाही. घरामध्ये गौरनीताईंचे अर्चे विग्रह आहेत आणि भक्तीसाठी ती जागा पूरक होती. मुलांच्या शाळेसाठी म्हणा किंवा मंदिरात येण्या-जाण्यासाठी म्हणा. जर भक्ती तिथं राहून जर व्यवस्थित करणं शक्य आहे, तर मी 1 नाही 10 वेळा पण असं घर घ्यायला बिलकुल मागे-पुढे पाहणार नाही. बाकीचे जे कर्मकांडांचे नियम कुठे मोडत असतील, तर ते भक्ती मार्गाचे व्यवस्थित पालन करून भगवंतांच्या कृपेवर आपण अवलंबून राहू. ठीक आहे? नमस्कार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस माताजी. मला असं विचारायचं आहे, मी काल परवाच यांना माताजींना विचारलं होतं, की जसं आता आपण मग संक्रांत हा आपला पहिल्या वर्षाचा सण असतो, पण तो बरोबर. पौष महिन्यात येतो आणि तसं बरोबर. म्हटलं तर ते उत्तरायण असतं, म्हणजे ती चांगली गोष्ट जसं ते बरोबर. ऊर्जा मिळते वगैरे. मग बरोबर. नवीन लग्न झालेल्यांचा तो पहिला सण म्हणून का साजरा केला जात नाही? म्हणजे आता मराठी लोकांमध्ये, महाराष्ट्रीय लोकांमध्ये तरी तो सण पहिला साजरा नाही करत. म्हणजे आता काही काही बऱ्याच जणांमध्ये नाही तो करत. असं त्याचं कारण काय आहे मग असं? मला हे पाहावं लागेल माताजी, कारण मला ही गोष्ट आत्ता तुमच्याकडून ऐकून लक्षात आली. मला एवढी काही म्हणजे जाणीव नाही याची, की हा सण पहिली संक्रांत का साजरी करत. मला पाहावं लागेल माताजी. मोस्टली आता हल्ली पुढे तेवढंसं आता म्हणजे ते एक सेलिब्रेशन म्हणून हल्ली केलं जातं. पण असं पूर्वीपासून तसं म्हटलं तर ते केलं जात नव्हतं. पहिला सण शक्यतो संक्रांतीचा कोणी करत नसे. आता कसं झालंय, अच्छा. की सगळ्यांना ते म्हणजे एक सेलिब्रेशन पार्ट म्हणून ते सगळेजण करतात. करतात. की असं असं झालं. पण पूर्वीपासून तसं ते नव्हतं एवढं असं म्हणजे असं. तर त्याचं फक्त मला म्हणजे असं ठीक आहे चालेल, तर चालेल. हरे कृष्ण. आणि तत्व या बाबतीत निश्चित हे राहील, की जेवढं आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडलेले असू, तेवढा आपल्यावर प्रभाव ह्या कर्मकांड गोष्टींचा काळजी करण्याची गरज नाही. एक छोटंसं गोष्ट सांगतो, मग आपण हा श्लोक पाहू. खूप महत्त्वाचा श्लोक आहे भागवतातला, की मी ज्यावेळेस लहानाचा मोठा झालो, तर शाळेत असताना बऱ्याचदा असं कधी-कधी मित्रांमध्ये वगैरे पण लहानपणी आवड असते काही-काही गोष्टींची, की भूतांच्या गोष्टी चर्चा करण्याची वगैरे. आणि ह्या गोष्टींची चर्चा लहानपणी करून ना भीती निर्माण झाली, की एवढी की कुठे जाण्यासाठी म्हणजे घरात पण अंधार असेल किंवा एकटं जर असेल तर असं अनकम्फर्टेबल नकोसं वाटायचं. परंतु नंतर मी फरक पाहिला, की कॉलेजच्या जीवनामध्ये ज्यावेळेस भक्तांच्या संगतीमध्ये आलो आणि त्यावेळेस हळू-हळू ह्या सर्व भीती नाहीशा झाल्या आणि एक विशिष्ट सेवा अशी प्राप्त झाली अ, भगवंतांच्या भक्तीमध्ये करण्याची, जी की बायको म्हटली मला एकदा, "मला तुमच्यासोबत यायचं." तर तिला पण खूप ऑड वाटू लागलं, की लंडन ह्या ठिकाणी भक्तिवेदांत मॅनर नावाची एक खूप सुंदर मंदिर आहे, इस्कॉन ह्या संस्थेचं. तर त्या ठिकाणी दर आठवड्यामध्ये एक संध्याकाळ मला दिली जायची, ज्यावेळेस जाऊन भगवद्गीतेवर क्लास देण्याची सेवा होती. परंतु त्या ठिकाणी जाण्याचा एक प्रॉब्लेम होता, की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन त्या मंदिरापर्यंत उपलब्ध नाहीये. आणि जे जवळचं स्टेशन होतं ट्रेनचं, ज्या ठिकाणी जाऊ शकायचो मी, ते जवळपास होतं 4-4.5 किलोमीटर त्या मंदिरापासून दूर. तर त्या क्लासचा वेळ असायचा अराउंड 8 वाजता आणि ते 4-4.5 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी जवळपास 1 तास मी जवळ ठेवायचो. म्हणजे त्या स्टेशनपर्यंत जवळपास 6:30 पावणे 7ला पोहोचणं हे क्रमप्राप्त होतं, जेणेकरून चालत जाऊन थोडंसं तयार होऊन त्या ठिकाणी सेशन तो घेता यावा भगवद्गीतेचा. आणि तो जाण्याचा मार्ग इतका निर्मनुष्य होता, जो जवळचा होता. लांबून तर कार वगैरे जायच्या, पण जो जाण्याचा जो शॉर्टकट 4-4.5 किलोमीटरचा मार्ग होता, इतका निर्मनुष्य होता, की त्या ठिकाणी लवकर सूर्य मावळतो, तर अंधारामध्ये चालताना तुमच्या 2 फूट जरी समोर कोणी व्यक्ती असेल, तरी तो तुम्हाला दिसणार नाही, जर तुम्हाला आवाज आला नाही तर. इतकं. आणि दोन्ही बाजूला असं जंगलासारखा परिसर आणि घनदाट आणि पूर्ण काळोख. तर मला भगवंतांबद्दल इतकी कृतज्ञता वाटली, की असा मुलगा जो घरातल्या काळोखामध्ये एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी पण लहान असताना भीती वाटायची. भगवंतांच्या कृपेने जर आपण भक्तीमध्ये जोडल्या गेलेलो आहोत, तर पूर्ण अंधाऱ्या काळोखामध्ये जिथे 2 फुटावरची पण गोष्ट दिसत नाहीये, काही वाटत नाही. का? कारण विश्वास आहे, की काही जर होणार असेल, तर भगवंतांच्याच इच्छेने होईल
आणि काही भगवंतांची इच्छा असेल की सुरक्षित राहावं आपण, तर अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये. तर मुद्दा हा आहे की भगवंतांच्या सेवेत जेवढं व्यवस्थित जोडलं जाऊ, तेवढं बाकीच्या गोष्टींचं काळजी करण्याचा गरज नाहीये. ठीक आहे? धन्यवाद. हरे धन्यवाद. कृष्ण, हरे कृष्ण. हरे तर कृष्ण. आपण एक श्लोक पाहू आणि या श्लोकानंतर कन्क्लूड करू. खूप सुंदर श्लोक आहे. कुंती महाराणींच्या प्रार्थनेमध्ये येतो. पहिल्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. तर एक कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. विपद संतुत शाश्वत, विपद संतुत शाश्वत, विपद संतुता शाश्वत, तत्र तत्र जगद्गुरो, तत्र तत्र विपदः जगद्गुरो, तत्र तत्र जगद्गुरुः भवतो दर्शनं यस्यात्, भवतो दर्शनं यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. न पुनर्भव दर्शनम्. तर इथे कुंती देवी सांगतात की हे कृष्ण, हा श्लोक, ही प्रार्थना कुंती देवी म्हणतात ज्यावेळेस भगवंत हे कुरुक्षेत्राचं युद्ध झाल्यानंतर पांडवांना पूर्ण सेटल करून दिल्यानंतर, युधिष्ठिर महाराजांना पूर्ण जगाचं सार्वभौम राजा म्हणून स्थापित केल्यानंतर, ज्यावेळेस भगवंत त्यांच्या धामामध्ये म्हणजे द्वारका नगरीमध्ये जाण्यासाठी निघतात हस्तिनापूरमधून, त्यावेळेस कुंती महाराणींना भगवंतांपासून विरह खूप असह्य होतो आणि त्या खूप सुंदर प्रार्थना भगवंतांना अर्पण करतात. त्याच्यामध्ये हा श्लोक येतो जिथे त्या सांगत आहेत, विपद म्हणजे कॅलेमिटी, म्हणजे खूप मोठे संकट. त्या म्हणतात की हे भगवंत, हे जे खूप मोठे मोठे संकट आमच्या जीवनामध्ये येऊन गेले, जसं की आपण पाहतो की कुंती देवी ह्या त्यांच्या पतीच्या मृत्यूपासून एकट्या आईने त्यांनी पूर्ण 5ही मुलांचा सांभाळ केला. त्यांची जी को वाईफ म्हणजे जी दुसरी पत्नी होती महाराज पांडू यांची, माद्री, त्या सती गेल्या होत्या. त्याच्यामुळे कुंतीनी स्वतःचे 3 मुलं आणि माद्री यांचे 2 मुलं, अशा 5ही मुलांचा एकट्याने सांभाळ केला. आणि धृतराष्ट्र, ज्यांचं की पांडवांचे वडील गेल्यानंतर पितृछत्र असलं पाहिजे अशा मुलांवर काळजी घेण्यासाठी, त्यांनी लक्ष तर दिलं नाहीच, उलट राज्य हडप करण्यासाठी स्वतःच्या दुष्ट मुलाला प्रोत्साहन दिलं, वेगवेगळे चुकीचे गोष्टी अंमलात आणण्यासाठी, त्यांचा जीव घेण्यासाठी काही वेळेस पांडवांचा, जसं की लक्षाग्रहामध्ये त्यांना ठेवण्यात आलं, आग लावण्यात आली, भीमाला विष प्राशन करून त्याला नदीमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना ह्याच्यामध्ये एक्झाईल म्हणजे वनवासामध्ये पाठवण्यात आलं चुकीच्या प्रकारे द्यूत क्रीडा करून. तर अशा प्रकारे एक त्यांच्या पत्नीचा पूर्ण भर सभेमध्ये अपमान केला गेला, तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारच्या असह्य अशा एकानंतर एक संकट येत गेली. पण कुंती महाराणी काय म्हणत आहे तिथे प्रार्थनेमध्ये की हे भगवंत, विपद संतु तस् शाश्वत, पुन्हा पुन्हा येऊ द्या हे संकट, मी भोगायला तयार आहे. कशामुळे? तत्र तत्र जगत गुरु, की हे भगवंत अशा प्रकारच्या संकटाच्या काळामध्ये ज्यावेळेस हे संकट येत गेले, त्यावेळेस भगवंतांच्या प्रती समर्पित भक्त म्हणून पांडवांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता भगवंतांचा धावा करण्याशिवाय, भगवंतांचं स्मरण करण्याशिवाय. आणि जर हे संकट येणं हे जर तुमच्या स्मरणाचं, तुम्हाला आठवण्याचं जर कारण ठरत असेल, तर मी वेलकम करते, मी आनंदाने हे संकट जीवनामध्ये एकदा नाही 1000 वेळेला स्वीकारण्यासाठी तयार आहे, जर तुमचं स्मरण याच्यामुळे मला नियमित प्राप्त होत असेल तर. आणि जर तुमचं स्मरण प्राप्त झालं तर काय होईल? भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम, की ज्यावेळेस भगवंतांचं स्मरण आपण नित्य करत राहू, त्यावेळेस पुन्हा जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांचं दर्शन आपल्याला करावं लागणार नाही. पुन्हा भौतिक जगामध्ये जन्म प्राप्त करण्याच्या भानगडीमध्ये आपल्याला पडावं लागणार नाही, जर आपण भगवंतांच्या नित्य स्मरणात, भगवंतांना जर नित्य स्मरणात ठेवलं तर. तर सांगण्याचा हेतू हा की भगवत भक्तासाठी जीवनात काय शुभ होत आहे, काय अशुभ होत आहे, याच्यापेक्षा काय महत्त्वाचं आहे की त्या शुभ किंवा अशुभ गोष्टींच्या काळामध्ये भगवंतांचं स्मरण, भगवत भक्ती ही किती व्यवस्थितपणे चालू आहे. जर ती व्यवस्थितपणे चालू आहे तर संकट पण हे सगळ्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत.
आणि जर भगवंतांचा विसर पडत असेल तर चांगल्या होणाऱ्या गोष्टी ह्या पण एका प्रकारे अशुभ आहेत. तर इथे आपण थांबू. प्रभूजीज, माताजीज, कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे प्रभूजी, कृष्ण. आता आपण बघितलं की उत्तरायणचं एक असं उल्लेख आला याच्यामध्ये, तर बरोबर. पण एक कथा आहे की भीष्मदेवांनी उत्तरायणसाठी उत्तर वाट निवडलं. बघितली, तरी ते बरोबर. भगवंतांचे एवढे शुद्ध भक्त होते तरी सुद्धा. तर हा, तर हे पहा, भीष्म देवांना इच्छा मृत्यूचा वर होता की ते ठरवू शकत होते कोणत्या वेळेला त्यांना शरीर त्याग करायचा आहे. आणि हा वर त्यांना त्यांच्या वडिलांनी, महाराज शांतनूंनी दिलेला, ज्यावेळेस त्यांनी सत्य वतीसाठी जी की त्यांच्या वडिलांना आवडायची तो पण घेतला की ते कधी पूर्ण आजीवन ब्रह्मचार्याचं पालन करतील. तर भीष्मदेव हे भगवंतांचे महान भक्त होते आणि शुद्ध भक्त होते. त्याच्यामुळे कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळेस जरी त्यांनी शरीर त्याग केला असता, भगवंतांच्या स्मरणामध्ये निश्चित ते भगवत धामात पोहोचले असते. तर त्यांनी तो काळ निवडला, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की त्या काळामध्ये भगवंतांनी कसं त्यांना आठवलं आणि आपल्या शुद्ध भक्ताला आपली कृपा प्रदान करण्यासाठी पांडवांसोबत त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर गेले. अशा आपल्या शुद्ध भक्तांना जीवनाच्या शेवटी त्यांचं दर्शन प्राप्त व्हावं आणि त्यांचं स्मरण करण्यासाठी सोपं जावं. तर ही त्यांची इच्छा, पण शास्त्रात कुठे सांगितलं नाही की त्यांनी उत्तरायण याच्यासाठी निवडलं की योगीच पण निवडतात उच्च ग्रह प्राप्त करण्यासाठी. भीष्मदेवांनी साक्षात भगवद्धाम प्राप्त केलं, केवळ उच्च ग्रहच प्राप्त नाही केला. ठीक आहे माताजी. आणि दुसऱ्या अशा महान भक्तांचं पण उदाहरण आपण पाहू शकतो. एक उदाहरण देतो मी. श्रील प्रभुपादांचे एक महान शिष्य होऊन गेले, भक्तितीर्थ स्वामी महाराज, ज्यांनी की आपलं पूर्ण जीवन ते आफ्रिकन अमेरिकन होते. म्हणजे ज्याला आपण साध्या मराठीत सांगायला गेलं तर त्यांच्या जो त्वचेचा रंग होता तो काळा होता, जसं की आफ्रिकेतल्या लोकांचा वगैरे असतो. परंतु भगवत भक्तीमध्ये इतके श्रेष्ठ स्तरावर भक्त होते ते, की पूर्ण जीवन त्यांनी श्रील प्रभुपादांच्या आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या सेवेमध्ये जोडलं आणि हजारो लोकांना कृष्ण भक्तीमध्ये जोडण्याचं कार्य केलं. तर त्यांना त्यांच्या मृत्यूची पूर्वकल्पना प्राप्त झाली होती, कारण त्यांना असा दुर्धर प्रकारचा कॅन्सर रोग प्राप्त झाला. अशा स्थितीमध्ये तो जाणला गेला, ज्यावेळेला मग शरीर एकदम दुर्धर अवस्थेमध्ये होतं. तर त्यांना सहज शक्य होतं, जर त्यांनी मनात आणलं की वृंदावनामध्ये किंवा मायापूरमध्ये अशा ठिकाणी देहत्याग करायचा. परंतु त्यांना विश्वास होता की श्रील प्रभुपादांच्या सेवेमध्ये आणि भगवंतांच्या सेवेमध्ये जिथे कुठे ते असतील त्या ठिकाणी देहत्याग करून पण भगवंतांना ते स्मरण करू शकतील. तर त्यांनी गीता नगरी, जे की फिलाडेल्फिया या भागामध्ये अमेरिकेमध्ये भक्तांची वस्ती आहे, त्या ठिकाणी स्वतःचा देहत्याग केला. म्हणजे त्या ठिकाणी राहून भगवंतांचं स्मरण करायचं ठरवलं आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंतांच्या शुद्ध भक्तासाठी ह्या सर्व अटींचं, नियमांचं पालन करणं हे क्रमप्राप्त नाहीये. तर भीष्मदेवांनी का निवडला हे त्यांनाच माहिती, परंतु शास्त्रात कुठेही हे सांगितलेलं नाही की या विशिष्ट कारणांसाठी त्यांनी निवडला, ज्या कारणांसाठी योगीज निवडतात तो वेळ. ठीक आहे माताजी. हो प्रभू. आणि प्रभूजी, भक्तीची प्राथमिक व्याख्या आपण काय करू शकतो? म्हणजे आपण रोज जपमाळा करतो किंवा आपण पुस्तक वाचतो भगवंतांबद्दलच फक्त, तर असं आपण भक्तीची प्राथमिक व्याख्या करू शकतो? खूप छान प्रश्न आहे. आणि भक्तीची सगळ्यात सोपी प्राथमिक व्याख्या ती पण शास्त्रात सांगितली आहे. एक मिनिट हा, की एक व्याख्या सांगितली आहे, स्मर्तव्य सततम विष्णुर विस्मर्तव्यो न जातुसे. म्हणजे सर्वे विधी निषेधास्युर एतयोर एव किंकरः. की भक्तीची व्याख्या म्हणजे प्रत्येक क्षणाला भगवंतांना स्मरणात ठेवणं आणि विस्मर्तव्यो न जातुसित, की असा एकही क्षण जाऊ न देणं ज्यावेळेस भगवंतांचा आपल्याला
विसर पडावा, ही व्याख्या आहे. आणि हे जे सर्व बाकीचे उपाय आहेत, उदाहरणार्थ भगवंतांचं रोज नामस्मरण करणं, हे या युगासाठी शास्त्रात सांगितलेला सर्वात सोपा उपाय आहे भगवंतांचं नित्यस्मरण प्राप्त करण्यासाठी. आणि बाकीचे जे उपाय, उदाहरणार्थ श्रील प्रभुपादांच्या पुस्तकात भगवद्गीता, भागवताचं श्रवण करणं, अभ्यास करणं, हे सर्व त्याचे करोलरीज म्हणजे त्याचा सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत माताजीच. ठीक आहे संजना माताजी? हो हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि थोडासा उशीर झाला आज चर्चा संपवण्यासाठी, त्याबद्दल क्षमा असावी. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, वैष्णव ठाकूर की जय, श्रील प्रभुपाद की जय. आणि भगवंतांची इच्छा अनुसार आपण उद्या सकाळी पण 10 वाजता भेटूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे सादर प्रणाम हरे प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. सादर धन्यवाद प्रणाम. प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद.